मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोकण रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू. चिपळूण रेल्वे स्थानकातील गैरसोयी तात्काळ दूर करण्याची मागणी. कोकण रेल्वेसाठी पॅच डबलिंगचा निर्णय. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. ठाणे सिव्हिल रुग्णालयात फिजिओथेरपीसाठी 20-30 रुग्णांच्या संख्येत वाढ. कोकणाला पावसाने झोडपलं, किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा. ओल्या काजूगरासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली विशेष जात. मुंब्रा येथे समाजवादी पक्षाचे टोरंट विरोधात निदर्शने. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. दिवा रत्नागिरी कोकणात जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेमधून पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संकेत गोठल असे मृत तरुणाचे नाव असून तो खेड तालुक्यातील वडगाव कोण येथील रहिवासी आहे. ही घटना महाड तालुक्यातील उंदेरी गावाजवळ घडली. अपघातानंतर महाड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. कोकण रेल्वे मार्गावरील वालोपे येथील रेल्वे स्थानकातील काही अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी या संदर्भात तातडीने उपाययोजना करून रेल्वे स्थानकातील गैरसोयी दूर कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी स्टेशन मास्तर देवदंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की चिपळूण हे औद्योगिक व सांस्कृतिक वारसा असलेले शहर आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे स्थानकात दैनंदिन हजारो प्रवाशांचे इतर ठिकाणी येणे जाणे होत असते. त्यामुळे रेल्वे स्थानकातील सर्वच फलाटावर सुसज्ज शेड उभारून बसण्यासाठी व्यवस्था पहिल्या ते शेवटच्या डब्यापर्यंत असावी, कारण प्रवासी पाऊस आणि उन्हात उभे असतात. रेल्वे स्थानकात शौचालयांची स्वच्छता दैनंदिन असावी आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. कणकवली मार्गावरील रेल्वे हाऊसफुल धावत असल्याने जादा स्पेशल गाड्या चालवण्याची प्रवाशांकडून सातत्याने मागणी होते. मात्र एकेरी रेल्वे रुळामुळे रेल्वे गाड्या चालवणे शक्य होत नाही. या मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव आल्यानंतर त्यामध्ये नैसर्गिक मर्यादा असल्याने आता पॅच डबलिंगचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. पॅच डबलिंगमुळे संपूर्ण मार्ग दुपदरीकरण न करता ज्या भागात शक्य आहे त्या भागातच दुपदरीकरण केले जाणार आहे. कोकण रेल्वे मार्ग कित्येक बोगद्यातून व पुलावरून जात आहे. हे बोगदे व पूल एकेरी रुळांसाठी बांधले आहेत. मार्गाचे दुपदरीकरण करताना या मार्गावर पुन्हा बोगदे पाडावे लागतील किंवा शक्य आहे त्या ठिकाणी रुंदीकरण करावे लागणार असून नवीन पुलांची उभारणी करावी लागणार आहे. या बाबी खर्चिक असल्यामुळे सद्यस्थितीत पॅच डबलिंग करून चांगल्या प्रमाणात कोकण रेल्वे मार्गावरील ताण कमी करणे शक्य होणार आहे. यंदाच्या वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे चिपळूण शहरातील मुंबई गोवा महामार्गावरील मळ्यातील गणपती येथे दर्शनासाठी भाविकांनी मंगळवारी दिवसभर गर्दी केली होती. रिमझिम पाऊस असतानाही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक रांगेमध्ये उपस्थित होते. पुजारी संजय देवधर यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याच प्रकारे मुंबईतील प्रभादेवी, रायगड जिल्ह्यातील पाली आणि ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी अवतरली होती. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. शारीरिक परिश्रम कमी आणि तासनतास खुर्चीला खिळून मोबाईल, संगणक, टीव्ही, शिवणकाम अशा काही कारणांनी मानदुखीची समस्या डोकं वर काढत आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयातील भौतिकोपचार व व्यवसायोपचार विभागात उपचार देण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये 40% तरुण मानदुखीने ग्रासलेले आहेत. त्यामुळे चक्कर येणे, हाताला मुंग्या, हाताची पकड कमी अशी लक्षणे दिसून येत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे, अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकोपचार व व्यवसायोपचार विभागात रुग्णांवर उपचार केले जात असून या रुग्णांमध्ये 40% मानदुखीचे रुग्ण 16 ते 30 वयोगटातील आहेत, अशी माहिती भौतिकोपचार तज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली. ज्या सध्याच्या सवयी आहेत
जे पहिले आपण जे रुटीन एक्सरसाइज करायचो, एंटरटेनमेंट साधनं नव्हते, त्याच्यामुळे बाहेर फिरायचो, आउटडोअर गेम खेळायचो, ह्या सगळ्या गोष्टी आता एकतर लोक बऱ्याचशापैकी बिझी झाले आणि त्याच्यामुळे कॉम्प्युटरवर बऱ्याच वेळ बसून असतात किंवा मोबाईलवर जास्त वेळ बसून असतात, पोस्चर्स प्रॉपर नसतात की आता फॉर एक्झाम्पल हा त्रास पहिले टेलरिंग काम करणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त व्हायचा, तो आता सर्वसामान्यांना व्हायला लागला. त्याचं कारण सिटिंग पोस्चर. बऱ्याच वेळा तरुण मुलं बऱ्याच वेळा टी व्हीच्या समोर बसलेली असतात, त्या मोबाईल चालत बसले असतात, एका पोझिशनमध्ये असतात. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा दिला आहे, तर कोकणासह घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. तर कोकणाला ऑरेंज अलर्ट देखील हवामान विभागाने जारी केला असून गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. दरम्यान 1 जून पासून ते आजपर्यंत 500 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक वाढला असल्याने समुद्र देखील खवळलेला आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसासह कोकण किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत अखिल भारतीय संबंधित काजू संशोधन प्रकल्प प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे 15 वर्षाच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे वाण वेंगुर्ला 10 MB या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. कोकणातील ओल्या काजूगराची वाढती मागणी व ओल्या काजू बी मधून ओले काजूगर काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वेंगुर्ला 10 MB या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ओल्या काजू बी मधील ओल्या काजूगराचे प्रमाण 32% असल्यामुळे एकूण ओल्या काजूगराचे प्रति झाड उत्पादन वाढते. हे वाण चालू वर्षात प्रसारित झाल्यामुळे या वाणाची कलमे शेतकऱ्यांना पुढील वर्षापासून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे उपलब्ध होतील. जनतेच्या विविध समस्याबाबत मुंब्रा येथील टोरंट पॉवरच्या वाढत्या वीज बिलाच्या तक्रारीवरून काल समाजवादी पक्षाने मुंब्रा येथील टोरंट पॉवरच्या कार्यालयाला घेराव घातला होता. भरमसाठ वीज बिलामुळे नागरिकांमध्ये संताप व त्रागा होत असून या विरोधात मुंब्रा येथील समाजवादी पक्षाचे मुंब्रा कळवा विधानसभेचे अध्यक्ष अब्दुल मन्नान शेख यांनी सोमवारी दुपारी टोरंट पॉवरच्या भारत गिअर कार्यालयात जोरदार निदर्शने केली. त्या विरोधात घोषणाबाजी करत टोरंट कंपनीचा मनमानी कारभार थांबवण्यात यावा, टोरंट कंपनीच्या वीज मीटरचे चुकीचे रीडिंग, तुलनेने जास्त वीज बिल येणे आदि मांगण्या जो है घर पे जाते हैं, किसी के मीटर को अगर निकाल लिए, हम बार बार बोलते हैं कि मीटर निकालते टाइम आपको पंचनामा करना चाहिए, लेकिन मीटर निकाल लेते हैं, बाद में उसको बोलते हैं तुम्हारे मीटर में टेम्परिंग है और फिर बिचौलिए उसमें जो है मोल भाव करते हैं, लाखों का तोड़ करते हैं. गरीब जनता डर करके उनको विजिलेंस का डर दिखाते हैं, उनको पुलिस का डर दिखा करके उनसे बड़ी रकम वसूलते हैं. दोनों जो हमारे पास मांगे की है तकरीबन 8 मांगे उसमें किए तो जाएंगे मनमाने ढंग से जब बिल किया जाता है, ऐसा होता नहीं है. हमारे यहाँ जो बिल होता है वो पूरा MECDCL का ही है. जो बिलिंग है वो MECDCL से ही होता है. हम लोग रीडिंग उनके पास से रीडिंग खाली भेजते हैं उनको, बिल उनके पास से आता है. तो पूरा स्टेट में जहाँ पे जितना MECDCL का बिल है उतना ही बिल यहाँ के ग्राहकों को आता है. बाकी हमारे जो है उसमें लिखा है उधर के अलग से एक कंज्यूमर केयर के लिए नंबर. तो हमारा कंज्यूमर केयर लाइन जो हेल्पलाइन जो है जो 24 घंटे चालू रहती है. इसके अलावा हमने एक व्हाट्सअप नंबर भी जारी किया है जहाँ पे आप खाली व्हाट्सअप नंबर है, आप कंप्लेंट डाल सकते हो या आपकी जो भी शिकायत हो तो उसका आपको जवाब मिल सकता है. ऑनलाइन भी कर सकते हैं और हमारी लाइन जो है वो 24 घंटे चालू रहती है. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.